हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. बुद्धिमत्ता या विषयामध्ये चौरसातील आकृती पूर्ण करा हा घटक आपण पाहत आहोत. इयत्ता 5वीला नवोदयमध्ये हा घटक विशेष महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर इतर स्पर्धा परीक्षेमध्ये या घटकावरती प्रश्न विचारले जातात, NMMSला विचारले जातात. चला आपण पाहूया प्रश्न. पहा, या ठिकाणी जो चौरस दिलेला असतो त्याचे सर्वसाधारण 4 भाग असतात. 1 2 3 आणि 4 भाग. या भागांचा संबंध पहिल्याचं दुसऱ्यामध्ये पाण्यातील प्रतिबिंब, आरशातील प्रतिबिंब, तर पहिल्याचं तिसऱ्यामध्ये पाण्यातील प्रतिबिंब या पद्धतीनं संबंध असू शकतो. किंवा क्वचित प्रसंगी दुसऱ्याचा तिसऱ्याशी संबंध असतो, पहिल्याचा चौथ्याशी संबंध असतो. नवोदय हा विषय सर्वसाधारणपणे महत्त्वाचे घटक त्यामध्ये 2 आहेत. बुद्धिमत्ता या विषयामध्ये सर्वसाधारणपणे पाण्यातील प्रतिबिंब, आरशातील प्रतिबिंब, घड्याळाच्या दिशेने फिरणं म्हणजे घटीवत संबंध आणि प्रतिघटीवत संबंध, याचा संबंध अगदी बुद्धिमत्तेमधील सर्व घटकांशी येतो. आता या ठिकाणी पाहिलं आपण तर पहिल्याचा दुसऱ्याशी काही संबंध नाही आहे, मात्र दुसऱ्याचा तिसऱ्याशी संबंध आहे. या ठिकाणी दुसऱ्याचा तिसऱ्यामध्ये आरशातील प्रतिबिंब दिलेला आहे. त्यामुळं तो पहा, आडव्या रेषेला आडवी रेषा आहे, वरच्या कोपऱ्यामधला आहे ते खालच्या कोपऱ्यामध्ये. मग तशा पद्धतीनं या भागाचा या ठिकाणी आपल्याला संबंध लावावा लागणार आहे. मग या ठिकाणचा चौकोन या ठिकाणी खाली येणार आहे, या ठिकाणी येणार आहे. तर हा भरलेला टिंब या ठिकाणी. याच्यावरून पर्याय कट करा पद्धत वापराय. पर्याय कट या कोपऱ्यामध्ये आला पाहिजे हा गोल. मी याच्यावरून पहिला पर्याय कट होईल, दुसरा पर्याय कट होईल, तिसरा पर्याय कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. जे अतिशय सोपे प्रश्न असतात, फक्त ते बारकाईनं संबंध जोडणे, बारकाईनं आरशातील पाण्यातील संबंध या गोष्टी महत्त्वाच्या असतात. चला दुसरा प्रश्न पहा. या दुसऱ्या प्रश्नामध्ये कोणता भाग कोरा दिलेला आहे ते पहा. आता या ठिकाणी पहिल्याचा संबंध दुसऱ्याशी आपण लावू शकतो. या पहिल्याचं दुसऱ्यामध्ये आरशातलं आहे, तर पहिल्याचं 3 मध्ये पाण्यातलं प्रतिबिंब देखील जुळू शकतं. मग त्याचं तुम्ही 2चं 4 मध्ये पाण्यातील प्रतिबिंब करा, 1 तिसऱ्याचं चौथ्यामध्ये आरशातील प्रतिबिंब करा, हे पहा. आता या डोळ्याने करायच्या गोष्टी आहेत. पर्याय कट पद्धत वापरायची. गाळणी पद्धत ही तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रत्येक ठिकाणी गाळणी पद्धत ही जाणीवपूर्वक वापरायची. दुसऱ्यामध्येही पहा हा पर्याय चालणार नाही. आता तिसरा आणि चौथा कुठे लागणार आहे तो भाग समजून घ्या की या ठिकाणचा भाग आपल्याला पाहिजे, या ठिकाणचा भाग म्हणजे या पद्धतीनं पाहिजे, तो चौथ्यामध्ये नाही आहे. उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. हे केवळ आपण उघड्या डोळ्यांनी, म्हणजे आपण केवळ डोळ्यांनी आकृती न काढता, आकृती काढून करता येईल आपल्याला, परंतु आकृती न काढता देखील पर्याय कट पद्धत आपल्याला वापरता आली पाहिजे, ज्याद्वारे आपल्याला गती येणार आहे. पेपरच्या वेळेस मात्र आपल्याला प्रत्येक गोष्ट बारकाईनं पेपरवर त्याचं कच्चं काम करायचं आहे की ज्याद्वारे आपल्याला प्रत्येक प्रश्न आपल्याला बरोबर येईल, आपल्याला मार्क त्या ठिकाणी जाणार नाही. आता या ठिकाणी पहा बरं काय संबंध जोडता येतोय. पहा 1 नंबरचा 2 नंबरशी काय संबंध येईल, किंवा 1 नंबरचा 3 नंबरशी काय संबंध येईल. जर बारकाईनं पाहिलं तर 1चा 2शी येतं आहे का आरशातलं, येतं आहे आरशातलं, ती सगळ्या बाबतीमध्ये येतं आहे. फक्त टिपका मात्र तसा येत नाही. टिपका आरशातलं म्हटल्यानंतर या ठिकाणी आला पाहिजे होता, म्हणजे येत नाही. म्हणजे काय झालं आहे ते हे समजून घ्या. या ठिकाणी आकृती 90 अंशामध्ये घड्याळाच्या दिशेने फिरते आहे किंवा 90 अंशामध्ये घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरते, असं जोडता येतं का पहा बरं. तसाही संबंध जोडता येत नाही.
आता बाकीच्या सर्व गोष्टीचं संबंध जुळतो. 1/3 पाण्यातलं जुळतंय, 1/2 आरशातलं जुळतंय. मी याच्यानुसार पाहिलं की हे जुळणारे भाग फक्त टिपका तेवढा राहतोय. मग त्याच्यासारखं जुळणारं पहा, याच्यासारखा आकार जुळणारा की बघताना या ठिकाणी पहा आईस्क्रीमची कांडी आहे. या ठिकाणी पहा म्हणजे काय काय कशा पद्धतीनं की ज्याद्वारे आपल्याला सहज समजेल. या ठिकाणी तो आईस्क्रीमच्या कांडीसारखा आकार आहे. मी आईस्क्रीमची कांडी खालच्या बाजूला तोंड करून पाहिजे. त्याच्यावरून कोणता पर्याय कट होतोय? 4 नंबरचा पर्याय कट होतोय की कांडीला दांडा नाही आहे. यानंतरच्या रेषा पहा, या ठिकाणची रेष पहा, या ठिकाणची रेष, या ठिकाणची रेष. या रेषेवरून कोणता पर्याय कट होतो का? या रेषेवरून 3 नंबरचा पर्याय कट होतो. आता राहिला 1 आणि 2 संबंध. याच्यामध्ये काय फरक आहे? टिपक्याची जागा. बाकीच्या रेषा बरोबर आहेत. मग आता टिपक्यावरती विचार करणं गरजेचं आहे. मग टिपक्यावरती आपण विचार करू. पहा की टिपका कुठे येईल. या पहिल्या भागामधला टिपका रेषेच्या जवळ आहे, दुसऱ्यामधला रेषेच्या जवळ आहे, म्हणजे तिसरा रेषेच्या जवळ येईल. पण कुठे येईल? या ठिकाणी येईल का बघा बरं. या ठिकाणी आला तर दोन्ही टिपके जवळ जवळ होतील, चालतील का? नाही. तर तो टिपका या ठिकाणी पाहिजे. म्हणजेच पहा त्याच्यावरनं कोणत्या पर्याय येऊ शकेल. पर्याय क्रमांक 2 उत्तर आपल्याला येणार आहे आणि पर्याय क्रमांक 1 कट होणार आहे. उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. या पद्धतीनं तुम्ही जर विचार करायला लागला तर खूप सोपंही वाटतं, अगदी चांगल्या पद्धतीनं समजतं आणि मार्क देखील 100% आपल्याला मिळतात. म्हणजे या गोष्टी खूप बारकाईनं तपासा. चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. पुढील प्रश्नामध्ये पहा जी आकृती दिलेली आहे याचा संबंध पहा. 1/2 अशा पद्धतीने लावा. 1 नंबर आहे, 2 नंबर आहे, 3 नंबर, 4 नंबर. काय संबंध जोडता येईल? 1/2 आरशातलं जुळू शकतंय, 2/4 मध्ये आरशात पाण्यातलं जुळू शकतंय. म्हणजे 1/3 मध्ये तुम्ही पाण्यातलं काढलं चालेल, 4/3 मध्ये आरशातलं काढलं चालेल. मी या ठिकाणी ही रेष आहे, याच्यावरनं पर्याय आपल्याला रेष कशी पाहिजे या पद्धतीनं. याच्यावर पर्याय कोणते कट होतील? याच्यावरनं पहिला पर्याय कट होईल, दुसरा पर्याय कट होईल. आता गोल टिपका कुठे पाहिजे? या ठिकाणी आला पाहिजे. मग याच्यावरून 3 नंबर कट होईल. उत्तर पर्याय नंबर 4 असणार आहे. म्हणजे या पद्धतीनं तुम्ही जर विचाराला चालना दिली, या पद्धतीनं विचाराची दिशा ठरवली तर आकृती पूर्ण न करता पर्याय कट पद्धतीनं आपण उत्तराच्या अगदी जवळपर्यंत पोचू शकतो. हे सहज साध्य शक्य होतं. तर मग या पद्धतीनं आपल्याला विचार करायचा. आकृती पूर्ण करून अगदी 2री 3रीतलं मुलंही करतील, पण हे आपल्याला डोळ्यांनी आरशातलं प्रतिबिंब, डोळ्यांनी पाण्यातलं प्रतिबिंब हे आपल्याला परफेक्ट आलं पाहिजे. आता या ठिकाणी पहा, याला नंबर दिले आपण. 1 नंबर 2 नंबर पाहिलं तर काय होतं पहा. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर. याचा काय संबंध जोडता येतो? 1/2 काय संबंध जोडता येतो का पहा. 1/2 संबंध काही जोडता येत नाही. तिथं काय होते? अधिकच्या त्या ठिकाणी पहा चिन्ह पहा. यातली चिन्ह की ज्या ठिकाणी टिंब आहेत, उभे टिंब होते ते आडवे झालेत. अधिकची चिन्ह होती उभी आडवी, ती उभी झालीत. म्हणजे काय होतं इथं 1/2 मध्ये चिन्ह बदलत आहे. मधलं गुणिलेचं चिन्ह म्हणजे मोठंचे चिन्ह आहे गुणिलेचं, ते तसंच आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला हे एक लक्षात येणार की इथं गुणिलेचं चिन्ह तसंच येणार आहे, पण बदल कुठे होणार आहे ते समजून घ्या. बदल कुठे होणार आहे? आता 1/3 संबंध जोडायचा म्हटलं तर संबंध जोडता येतो का? नाही जोडता येत. मी इथं 1चा तुम्हाला 2 संबंध जसा जोडला तसा 3/4 संबंध जोडायचा. आणि ज्या ठिकाणी अधिकचं चिन्ह होतं त्या ठिकाणी वर्तुळ चिन्ह येतील, आणि ज्या ठिकाणी वर्तुळ चिन्ह होतं त्या ठिकाणी अधिकचं चिन्ह येईल. मग याच्यानुसार पाहिलं, याचा आरशातलं येणार नाही. या ठिकाणी पहा, हे समजून घ्या व्यवस्थित. कोणता पर्याय येतो तो व्यवस्थित समजून घ्या की या ठिकाणी बाबा अधिकची चिन्ह म्हणजे जसं तसं उचलून झालं. जर या ठिकाणी जर आपण अधिकची चिन्ह घेतली आणि या ठिकाणी गुणिलेचं चिन्ह वर्तुळं घेतली तर काय होईल की जर आकृती जशी आहे तशी टाकल्या जाईल. मी तसं चालणार नाही. मग इथं काय केलं पाहिजे? या ठिकाणची चिन्ह
आपल्याला बदलली पाहिजे. म्हणजे या ठिकाणी कशी होतील पहा, समजून घ्या. या ठिकाणी हे गुणिलेचं चिन्ह होईल आणि या ठिकाणी ही जी अधिक आहेत वर्तुळ आहे तिथं अधिकचं चिन्ह होईल आणि अधिक आहे त्या ठिकाणी वर्तुळाचे चिन्ह होईल. कोणत्या पर्यायामध्ये आहे पहा बरं, पर्याय क्रमांक 4 मध्ये. हा प्रश्न 2015ला आला होता परीक्षेमध्ये, 2013ला आला होता. म्हणजे असे प्रश्न तर मेरिट लावण्याचं काम करतात. याच्यामध्ये काय पहिल्याचा दुसऱ्याशी, आता पहिल्याचा तिसऱ्याशी संबंध जोडता येत नाही, पण तशा पद्धतीने आपण त्या संबंध जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. पुढील प्रश्न, पहा पुढील प्रश्नामध्ये काय होतंय ते. पुढील प्रश्न यामध्ये आकृती कशा पद्धतीनं आहे ते पहा. आकृतीमध्ये काय झाले ते समजून घ्या. आकृती कशा पद्धतीनं बदल होतोय. नंबर द्या. 1 नंबर, 2, 3, 4. पहा काय संबंध येईल त्याचा. 1चं 2 मध्ये, 3चं 1 मध्ये, 1चं 3 मध्ये. येते का लक्षात. तर इथे आकृती घड्याळाच्या दिशेने फिरते, पण एवढा विचार करण्याची गरजच नाही आहे. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरते, पण पर्याय कट पद्धत वापरायची म्हणलं तर आपल्याला किती सोपं आहे पहा, की फक्त या तिरक्या रेषा पाहिल्या तर त्याच्यावरनं पर्याय कट होत आहेत. या ठिकाणी तिरकी रेष या ठिकाणी येणार आहे, ही रेष इथे येणार आहे. याच्यावरूनच 1 नंबर, 2 नंबर, 4 नंबर पर्याय कट होते. आणि यातले जे आहे हा आकार पहा, इकडून हा असा आकार होता, तो घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरला, हा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरला, म्हणजे हा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरायला. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. म्हणजे एवढं सहज साध्य सोपं आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलं जातं. मग हे या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपल्या विचाराला दिशा द्यायची आहे. चला पुढील प्रश्न पहा. या ठिकाणी रेषा आहेत. आता या रेषा याचा नंबर जर दिले तर कसा संबंध जोडता येतो पहा. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर. 1चा 2शी संबंध नाही येत, 1चा 3शी संबंध नाही येत, पण 2चा 3शी संबंध आहे. 2चं या ठिकाणी 3 मध्ये आरशातील प्रतिबिंब आहे, पाण्यातील प्रतिबिंब आहे. मग या ठिकाणी काय करावं लागेल पहा. या ठिकाणी 1चं 4 मध्ये, म्हणजे 4चं 1 मध्ये तुम्हाला पाण्यातील प्रतिबिंब घेतलं पाहिजे. म्हणजे ही रेष आपल्याला संपूर्ण अशी जाणार आहे. या ठिकाणी हा गोल येणार आहे. मी याच्यावरनं पर्याय कोणता कट होतो पहा बरं. पर्याय क्रमांक 4 कट होतो, की यात रेषा पूर्ण दिलेली नाही आहे. आता राहिला 1, 2, 3. याच्यामध्ये पहा या ठिकाणी पहा या रेषा किती आलेल्या आहेत. एक एवढा छोटासा त्रिकोण आलेला आहे याच्यामध्ये. मग इथे त्या पद्धतीने इथे त्रिकोण येणार आहेत. मग याच्यावरनं पहा बरं कोणता पर्याय कट होईल. 3 मध्ये डबल रेष आलेली आहे, या ठिकाणची डबल रेष, त्यामुळे 3 नंबर कट होईल. आता राहिला 1 आणि 2. पहा बरं आकार त्याचा किती मोठा आहे. त्रिकोणाचा आकार यामध्ये छोटा आहे, 1 मध्ये आकार मोठा आहे. मग आपल्याला लहान पाहिजे का मोठा पाहिजे पहा, नीट व्यवस्थित पहा. लहान पाहिजे का मोठा पाहिजे बघा बरं. लहान पाहिजे, त्यामुळे उत्तर काय येणार आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तर येणार आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. पुढील प्रश्न, पहा याच्यामध्ये नंबर द्या. 1, 2, 3, 4. बघा काय संबंध जोडता येतो. 1चा 2शी काय संबंध जोडता येतो का. नाही जोडता येत. 1चा 3शी संबंध जोडता येतो का. नाही जोडता येत. 1चा 4शी, 2चा 3शी. 1चा 2शी आपल्याला जोडता येत नाही, 1चा 3शी जोडता येत नाही, पण 1चा 4शी जोडता येतो किंवा 2चा 3शी. 2चं 3 मध्ये पाण्यातील प्रतिबिंब, मग 1चं 4 मध्ये
पाण्यातील प्रतिबिंब केवळ टिपका पाहिला तर उत्तरापर्यंत आपण पोहोचू शकतो. एवढा बारकाईनं आपण विचार करायचा आहे. केवळ टिपका पाहिला तरी हा टिपका या ठिकाणी येणार आहे, त्याच्यावर उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. बाकीचं 2 आणि 4 मध्ये टिपकाच नाही आहे. 3 मध्ये टिपक्याची जागा तुम्ही पहा. उत्तर या पद्धतीनं अगदी सहज साध्य आपण तिथपर्यंत पोचू शकतो. चला पुढील प्रश्नाकडे जाऊया. पुढील प्रश्न पहा आलेला आहे वरती तुमच्या समोर. आणि पुढल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अगोदर काढून ठेवायचं आणि ते चेक करायचं. पहा याच्यामध्ये काय संबंध आहे. 1 चा 2 3 4. 1 चा 2 मध्ये आरशातील प्रतिबिंब आहे. 1 चा 3 मध्ये काही संबंध नाही आहे. मग 3 चा 4 मध्ये आरशातील येणार आहे. म्हणजे या ठिकाणी या ठिकाणी चौकोन होणार आहे. याच्यावरनं पाहिलं तर पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 कट होतील. आता राहिला 2 आणि 3. याच्यामध्ये बघायचं आहे काय, या बाण ही खाली आलेला या पद्धतीनं होईल या आरशातील प्रतिबिंब त्याचं. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 3 उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक 2 कट होणार आहे. ओके. चला पुढचे प्रश्न सोडवा. पुढील प्रश्नाचा विचार करा. माझ्या अगोदर तुमचं उत्तर तयार ठेवा. स्पष्टीकरण समजून घ्या. चला पुढील प्रश्न. पुढला प्रश्न मी तुम्हाला ओपन करून ठेवला आहे. पुढल्या प्रश्नाला हा सोडवून लगेच पुढल्या प्रश्नाला विचार करायचा. नंबर द्या 1 2 3 4. काय आहे 1 चा 2 मध्ये आरशातील प्रतिबिंब आहे. 1 चा 3 मध्ये पाण्यातील प्रतिबिंब आहे. या ठिकाणी देखील 2 चा 4 मध्ये पाण्यातील प्रतिबिंब होईल. 3 चा 4 मध्ये आरशातील प्रतिबिंब होईल. मग पहा आकृती पूर्ण करून तर सगळे सोडवतील. पण हा वरचा टिंब आहे तो खाली येणार आहे. जे या टिंबावरनं पाहिलं आपण, या टिंबावरून पाहिलं की यावरच्या इथं चौकोनामध्ये पाहिजे. पाहिल्या पहिला आणि दुसरा पर्यंत कट होणार आहे. या चौकोन वरच्या कोपऱ्यामध्ये येणार आहे. वरच्या कोपऱ्यात 3 आणि 4 मध्ये आहे. वरच्या कोपऱ्यामध्ये आता टिंब पहा, टिंब वरती आहे तो खाली येणार आहे. त्यामुळं उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. म्हणजे एवढ्या साध्या सोप्या भाषेमध्ये आपण उत्तरापर्यंत पोहोचतो, उत्तर समजून घेतो. चला पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्न. आता याच्यामध्ये रेषा पहा. आडव्या रेषा सर्वत्र सारख्याच आहेत. मी पहिल्या तर दुसऱ्याशी काय संबंध आहे. ही 4-4 टिपक्याच्या 3 ओळी आहेत. इथं 4-4 टिपक्याच्या 2च ओळी झाल्या. आता इथं खाली 2-2 टिपक्याच्या ओळी आहेत. म्हणजे आता इथं काय होणार आहे, या उभ्या रेषा कुठं कमी होत आहेत. उभ्याही कमी होत नाही. त्या ठिकाणी पहा रेषा या ज्या काढलेल्या आहेत रेषा या अशा येणारच आहेत. आडव्या रेषा आहेत त्या जोडलेल्या आहेत तशा त्या जोडल्या जाणारच आहेत. मग काय होणार आहे, टिपके कुठे कमी होत आहेत. वरती पाहिलं तर एक लाईन कमी होते, खाली पाहिलं तर एक लाईन कमी होते. काय होत आहे, निम्मे होत आहेत. म्हणजे त्या पद्धतीनं विचार करा कोणतं उत्तर येईल. इथे 9 किती होते, 12 होते. इथे 8 झाले, इथे 6 झाले. म्हणजे काय होईल इथे, म्हणजे इथे 4 टिपके येतील. इथे जर तुम्ही जर जुळवलं याच्यामध्ये काढले तर पहा मी रेषा फक्त ओढलेल्या आहेत. म्हणजे काय होतंय ते समजून घ्या. आडव्या रेषा होत्या तशाच आहेत. पहा पुन्हा एकदा समजून घ्या, व्यवस्थित समजून घ्या. थोडासा प्रश्न अवघड आहे. रेषा मी तो वाढवतोय. आता बरोबर याच्या खाली इथे टिपका येईल, याच्या खाली इथे टिपका येईल, इथे टिपका येईल, इथे टिपका येईल, इथे टिपका येईल. जुळतंय का व्यवस्थित, जुळतंय. कुठला येईल पर्याय, पर्याय क्रमांक 3 येईल. म्हणजे अशा पद्धतीनं उत्तर आपल्याला देणं काढणं अपेक्षित आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. पुढील प्रश्न.
खूप सोपा प्रश्न आहे, अगदी लगेच तोंडी उत्तर आपल्याला काढता येण्यासारखं आहे की या ठिकाणी गोल पूर्ण होणार आहे. या गोल पूर्ण होणार आहे. 1चं 2 मध्ये पाहिलं, 1चं 3 मध्ये पाहिलं. कोपऱ्यामध्ये 3 रेषा आहेत, इथे 3 रेषा येणार आहेत. या कोपऱ्यामध्ये 3 रेषा पाहिजेत, त्या फक्त पर्याय क्रमांक 3 मध्येच आहेत. बाकीच्या ज्या कोपऱ्यामध्ये हव्यात त्या ठिकाणी दिलेल्याच नाही आहेत. चला पुढील प्रश्नाकडे जाऊया. पहा पुढील प्रश्न समजून घ्या. काय झालेलं आहे, नंबर द्या. 1 2 3 4. काय होतील पहा या रेषा. आता या अर्ध्या रेषा ही पूर्ण होईल, इथे ही पूर्ण होईल. याच्यावरनं पहा पर्याय कट करा. कुठल्या कोपऱ्यामध्ये रेषा पाहिजेत, इकडे बाहेर पाहिजेत का, नको, याच्यामध्ये रेषाच नाही आहेत. आता राहिला 3 आणि 4. हा गोल कुठे येणार आहे, कोणत्या कोपऱ्यामध्ये येणार आहे, डाव्या हाताला वरच्या कोपऱ्यामध्ये. डाव्या हाताला वरच्या कोपऱ्यामध्ये कुठं आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये. खाली जाणार आहे नाही. मग या पद्धतीनं उत्तरापर्यंत आपण विचाराने चलत चला. ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटू पुढील भागामध्ये पुन्हा.